क्रमांक 506 मध्ये इथे उपस्थित सर्वच अभिनयकट्ट्याच्या कुटुंबियांचं हार्दिक स्वागत। अर्थात अभिनयकट्ट्याने गेल्या 10 ते 11 वर्षामध्ये विविध संकल्पना समोर आणल्या आणि आज एक वेगळी संकल्पना घेऊन आपण समोर आलोय, तो म्हणजे प्रशासकीय संवाद। बऱ्याच जणांना प्रश्न पडला की अरे अभिनयकट्ट्यावर प्रशासकीय संवाद म्हणजे नक्की काय असेल। तर ही सगळी मंडळी जी प्रशासकीय विभागामध्ये काम करत असतात, खूप चांगलं काम करत असतात, ते सुद्धा लोकांसमोर यावं। प्रशासकीय सगळ्या योजनासुद्धा आपल्याला थेट प्रत्येक विभागात कळाव्यात याच्यासाठीचा खरं तर हा प्रयत्न आहे। आणि युवराज बांगर हे नाव बऱ्याच जणांना माहिती आहे की एक डॅशिंग अधिकारी म्हणून, म्हणजे मी नेहमी म्हणतो की चित्रपटांमध्ये सिंघम नसतात तर प्रशासकीय खात्यात सुद्धा काही सिंघम असतात। त्यातलं एक ज्वलंत उदाहरण मी म्हणेन आणि ते दिसताना सुद्धा सिंघमच दिसत आहेत। त्याच्यामुळे बऱ्याच जणांची एक अशी एक माइंडमध्ये असतं ना की तहसीलदार किंवा कलेक्टर कसे असतील, ते एक रेखाचित्र कुठेतरी डोळ्यासमोर आलेलं असतं, पण ते तसं नाही येता मला असं वाटतं ते कुठेतरी त्याला छेद देत। मी आज जेव्हा बांगर सरांना रिसीव्ह केलं तेव्हा मला खूप बरं वाटलं। मला असं वाटलं अभिनयकट्ट्याचे कलाकार कोणीतरी आलेले आहेत जे मालिका चित्रपटांमध्ये काम करत आहेत। म्हणजे इतकं हेच खूप महत्त्वाचं असतं की तुम्हाला पोलिसांची, प्रशासकीय अधिकाऱ्यांची भीती वाटायला लागली की गोंधळ असतो। जेव्हा ते मित्र व्हायला लागतात तेव्हा मला असं वाटतं आपण त्यांच्याशी खूप चांगल्या पद्धतीने संवाद साधू शकतो आणि बोलू शकतो। असे ठाण्याचे खऱ्या अर्थानं मी म्हणेन की डॅशिंग असे तहसीलदार साहेब इथे आलेले आहेत आणि अभिनयकट्ट्याच्या प्रशासकीय संवाद ह्या उपक्रमाची सुरुवात त्यांच्या हस्ते खरी होती। येणाऱ्या दिवसामध्ये आता वेगवेगळे प्रशासकीय अधिकारी विविध विभागातले आपण बोलवणार आहोत। आरोग्य अधिकारी असतील, क्रीडा अधिकारी असतील, स्वतः कलेक्टर साहेब असतील, अशी सगळी मंडळी येणार आहेत। पण त्याची सुरुवात ही सुद्धा अभिनयकट्ट्याच्या इतिहासात नोंद राहील की बांगर सरांनी याची सुरुवात केलेली आहे। तर अर्थातच आता आपण थेट आजच्या संवादाला सुरुवात करूया। सर, मी आता जसं मगाशी म्हटलं तसं की तुमचा लुक बघितल्यानंतर असं खूप फ्रेशनेस येतो, पण तितकंच किचकट प्रशासकीय सगळं चित्र दिसतं। म्हणजे लोकांना ते प्रशासकीय एखादं पत्र आलं तरी खूप भीती वाटते। जसं कोर्टाची पायरी चढत नाहीत लोक, पोलिसांची चढत नाहीत, तसं प्रशासकीय एखादं काय पत्र आलं की आपल्याला भीती वाटायला लागते, अरे काय आहे नक्की। ते सोपं वाटण्यासाठी आपण हे करतोय। पण सर, तुमची सुरुवात म्हणजे आता जेव्हा सगळा तो पूर्ण पाढा वाचला मॅडमनी, तर मी असं बघितलं की शिक्षणसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी झालं आहे। म्हणजे अगदी 1ली ते 3री वेगळं किंवा काय, तर हा प्रवास तुमचा कसा सुरू झाला ते त्याकरता की इथे आलेल्या आत्ता ज्येष्ठसुद्धा आहे, तरुणसुद्धा आहे, त्यांनासुद्धा कुठेतरी त्याच्यामुळे एक मार्गदर्शन मिळेल। तुमच्या प्रवासाबद्दल सुरुवातीचा हा प्रश्न आहे की तो कसा सुरू झाला। खरं तर माझं गाव जे आहे ठाणे जिल्ह्यातील एकदम शेवटचं टोक, माळशेज घाटाच्या पायथ्याशी सावर्णे गाव आहे, मुरबाड तालुक्यामध्ये। आमच्या इथे कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नव्हती, शाळा पण जवळपास नव्हत्या आणि होत्या त्या आश्रमशाळा होत्या की गावापासून 20-25 किलोमीटर अंतरावरती, आणि कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी त्यावेळी नव्हती, घरची तर नव्हतीच। त्यामुळे खिरेश्वर हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी एक आश्रमशाळा आजही त्या ठिकाणी अस्तित्वात आहे, जुन्नर तालुक्यामध्ये। तर त्या ठिकाणी आमच्या मामाचं गाव, त्यामुळे मी 1ली ते 3री गावामध्ये शिकलो आणि 4थी ते 10वी हे मामाच्या गावाला आश्रमशाळेमध्ये शिकलो। थोडक्यात हॉस्टेल लाईफ, वसतिगृहामध्ये आपले कपडे आपण स्वतःच धुवायची, आपली आंघोळ आपणच करायची, सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या स्वतः लहानपणापासून करायला त्या ठिकाणी शिकलो। आणि 10वी नंतर मग पुढे काय करायचं, फक्त हे ॲक्सिडेंटली घडत गेलं। कारण कसं आहे की आश्रमशाळेमधून एखादा विद्यार्थी ज्यावेळी बाहेर पडतो त्यावेळी कुठला त्याला गायडन्स मिळत नसतो, परंतु त्यावेळी सर्व ॲक्सिडेंटली घडत गेलं आणि मी सायन्सला ॲडमिशन घेतलं, सायन्स केलं। त्याच्यानंतर मी दापोली कृषी विद्यापीठामध्ये जिल्हा रत्नागिरी येथे BSc ॲग्रिकल्चर केलं। BSc ॲग्रिकल्चर करत असतानाच की आता पुढे काय, घरची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नव्हती, शैक्षणिक पार्श्वभूमी नाही। अशा वेळी एक डिसिजन घेतला की
आमचे आजोबा म्हणायचे की नातू मामलेदार व्हायला पाहिजे. त्यांचा ते स्वतः पोलीस पाटील असल्यामुळे त्यांचा तहसील ऑफिसशी संपर्क यायचा. मग आजोबांची इच्छा होती की नातूने मामलेदारची परीक्षा द्यायला पाहिजे, मामलेदार व्हायला पाहिजे. ते कुठेतरी डोक्यात बसलं आणि BSc झाल्यानंतर एकतर पुण्याला जायचं होतं किंवा राहुरीला जायचं होतं. मग मी MScसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी ॲडमिशन घेतलं. माझ्या बॅचमध्ये मी एकटाच त्या ठिकाणी गेलो, तर फक्त डोक्यामध्ये एकच विषय ठेवून गेलो की आपल्याला मामलेदार व्हायचं आहे. आणि ते एक टार्गेट निश्चित केलं आणि त्याचा पाठलाग केला. आणि निश्चितच फर्स्ट अटेम्प्टमध्ये मी 3 मार्कांनी कमी पडलो आणि माझं पद गेलं. परंतु दुसऱ्या अटेम्प्ट्समध्ये मी नायब तहसीलदार झालो आणि तिसऱ्या अटेम्प्ट्समध्ये मी तहसीलदार झालो. तर असं वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचं एकच प्रयोजन आहे की पहिल्यापासून मी आश्रमशाळेमध्ये शिकलो, वसतिगृहामध्ये शिकलो. त्यामुळे तसं ठाणा मुंबईला आमचं काय कोणी नव्हतं आणि त्यामुळे तिकडे जाण्याचा प्रश्नच नव्हता. आणि थोडकं ॲटमॉस्फिअर जे पाहिलं की महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी हजारो मुलं या MPSC UPSCच्या माध्यमातून दरवर्षी त्यांची निवड होत असते. अशावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी MSc करत असतानाच MPSC करण्याचा निर्णय घेतला आणि त्या माध्यमातून निश्चितपणे मला या ठिकाणी यश मिळालेलं आहे. जाऊया आणि मजा करूया असं असतं, पण मामाच्या गावाला जाऊन एक वेगळा संकल्प करून ही व्यक्ती आज ज्या पदावर आहे, म्हणजे खरंच ना, आज तहसीलदारपर्यंतचा प्रवास बघितला तुम्ही की कुठल्याही प्रकारचा गॉडफादर नसताना त्यांचा तो प्रवास आहे. आपण नेहमी म्हणत असतो, अरे या क्षेत्रात जायचं आहे तुला गॉडफादर हवा, चित्रपटसृष्टीत जायचं आहे तुला गॉडफादर हवा. त्या अभिनयकट्ट्याने छेद त्याला दिला. पण हा प्रवास खूप कठीण आहे मित्रांनो, बरोबर की नाही? आज तर मला असं वाटतं सर, लाखो लोक MPSC आणि UPSCला बसत आहेत, त्याच्यातनं निकाल इतका तो कठीण असतो खरा. आणि ह्या सगळ्या स्ट्रगलमधनं तुम्ही इथपर्यंत आलात, तर आत्ता तुम्हाला कसं वाटतं या स्टेजला? हा सगळा जेव्हा आपण फ्लॅशबॅक आत्ता 1-2 मिनटात आम्हाला पण सगळ्यांना ते तुमचं मामाचं गाव दिसलं, तुम्ही दापोलीमध्ये गेलात ते दिसलं, कृषी विद्यापीठ मी स्वतः जाऊन आलो आहे, त्यामुळे तो तुमचा संपूर्ण ट्रॅव्हल आत्ता इथे सगळ्यांच्या लक्षात आला. या क्षणाला तुम्ही एका अशा पोझिशनला आहे, जसं आजोबांना वाटलं मामलेदार व्हायला पाहिजे, आता तुम्ही तहसीलदार झाला. येणाऱ्या दिवसामध्ये अजून खूप मोठी प्रगती होईल आणि तेव्हा नंतर परत आम्ही इंटरव्ह्यू करणारच आहोत तुमचा. पण आत्ता या क्षणाला तुमच्या मनामध्ये काय भावना आहेत? कसं आहे की ज्यावेळी कुठली पार्श्वभूमी ज्यावेळी आपल्या पाठीशी नसते, त्यावेळी निश्चितच एक माइंड टफनेस एक तयार करावा लागतो आणि आपलं टार्गेट फिक्स करावं लागतं आहे. BSc झाल्यानंतर तोच प्रश्न माझ्या मनामध्ये उभा होता की आता पुढे काय करायचं. कारण पुढे नाही तर BSc ॲग्रिकल्चर झाल्यानंतर एकतर आपण प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतो आणि आपलं आयुष्य सर्व त्या ठिकाणी आपण व्यतीत करतो. परंतु ज्यावेळी माझं सिलेक्शन झालं आणि पहिली पोस्टिंग माझी दापोलीला झाली, की ज्या ठिकाणी मी शिकलो, ज्या ठिकाणी मी BSc ॲग्रिकल्चर केलं 4 वर्ष, त्या ठिकाणी माझी पहिली पोस्टिंग झाली. तर त्यावेळी म्हणजे एवढा आनंदाचा तो क्षण होता की सगळे माझे क्लासमेट्स त्या ठिकाणी होते, सगळे परिचयाचे लोक होते, सगळे माझे टीचर्स त्या ठिकाणी होते. फार अभिमानास्पद आणि मी स्वतःला त्यावेळी फार नशिबान समजत होतो की एक आपण त्या ठिकाणी शिकलो आणि त्याच ठिकाणी आपल्याला पहिली पोस्टिंग मिळाली, की निश्चितपणे माझ्यासाठी फार त्या ठिकाणी गौरवास्पद गोष्ट होती. एकदा फ्लॅशबॅक आठवताना बऱ्याच गोष्टी आहेत की आपल्यासारख्याला सुद्धा मला असं वाटतं ते अनुकरण केलं पाहिजे. मी नेहमी म्हणत असतो की परिस्थिती आपला गुरु असते. जसं कुठेतरी दिसतंय प्रत्येक वेळेला की आता कोणीतरी सांगितलं आहे आपल्या घरातल्यांनी, पण तो टार्गेट ठेवला. सरांनी जो टार्गेट ठेवला त्याच्या पाठीमागे तो टार्गेटच्याच पाठीमागे त्यांनी तो विचार करून ते केलं. ते कुठेच मला असं वाटतं त्यांचं कॉन्सन्ट्रेशन लूज केलं नाही त्यांनी. बऱ्याच वेळेला आपण काय होतो की द्विधा मनस्थितीमध्ये जातो, पण तसं न करता त्यांनी तो अभ्यास केला आणि इतक्या आज तहसीलदारापर्यंत ते पोहोचले. शिक्षण खूप महत्त्वाचं आहे हे याच्यातनं एक दिसतंय मला असं वाटतं. म्हणजे इतक्या खेडेगावात राहून सुद्धा ते शिक्षण घेत घेत पुढे आले. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा शिक्षण आहे. पण आज सर तुम्ही तहसीलदार ह्या पदावर बसल्यानंतर तुम्ही अनेक असे कारवाया केल्या, तिथे खरं तर तिथेच लोक म्हणायला लागली, अरे हे सिंघम तहसीलदार आहेत, म्हणजे यांना भीती वाटत नाही किंवा
काही जण दबक्या आवाजात म्हणत होते की मॅनेज होत नाही ते. म्हणजे अर्थात खरं या चर्चेत ते मी त्याकरता बोलतोय, लोकांच्या मनामध्ये ना प्रशासकीय म्हटल्यानंतर एक असा चेहरा वेगळाच निर्माण झालेला आहे. चित्रपटामध्ये पण बऱ्याच चित्रपटामध्ये ज्याचा पोलीस नायक असतो तिथे पोलीस हिरो असतो, पण बऱ्याच वेळेला असं होतं प्रशासकीय खूप चांगलं काम केलेलं आहे ना तरी ते कुठेतरी पडद्याआड जातं आणि वाईट केलेली एखादी गोष्ट असते ती पटकन लक्षात ठेवतात लोक आणि त्याचा खूप जास्त हे करतात, जसं सोशल मीडियावर. म्हणून आम्ही असं ठरवलं की आता ही जी काही प्रशासकीय खूप चांगलं काम करणारी मंडळी आहेत ते हायलाईट जास्त केलं पाहिजे. असा एखादा प्रसंग तुम्हाला आठवतोय का की तुम्ही ह्या ज्या कारवाया केल्या त्याच्यामध्ये कुठेतरी दडपण आलं आणि मग ती कारवाई बरोबर केली का चुकीची केली असं तुम्हाला नंतर चुकचूक वाटली? तसं नाही. आता ह्या मुंब्रा खाडीमध्ये आम्ही बऱ्याच वेळा जीव धोक्यात घालून कारवाया करत असतो की आमचे तलाठी असतात, मंडलाधिकारी असतात. त्यावेळी कारवाई करत असताना तसं पाहिलं तर जे काय ते बोटीवाले वगैरे असतात ही बाहेरची लोकं असतात. खरा सूत्रधार जो असतो तो घरात बसलेला असतो, परंतु हे बाहेरचे कामगार लोक जे असतात की UP मधले लोक असतात, झारखंडमधले लोक असतात, छत्तीसगडमधले लोक असतात आणि यांना पकडल्यानंतर त्यांचं काय आपल्याला लोकेशन मिळत नाही, त्यांचा ॲड्रेस मिळत नाही, त्यांची नावं कुठली नावं सांगतात त्यांचं आपल्याला म्हणजे पोलीस तपासामध्ये पण स्पष्ट होत नाहीत. आणि ही लोक कधीकधी जीवावर पण आपल्याला कारवाई करत असताना कधीकधी त्यांच्याकडे हत्यार असू शकतं, कधीकधी आपल्या जीवावरती येईल बेतेल याची आपल्याला भीती असते. परंतु बऱ्याच वेळा आम्ही पोलीस बंदोबस्तामध्ये अशा ह्या कारवाया करत असतो. कधीकधी रात्रीच्या वेळी करतो, कधी दिवसा करतो. जसा पाण्याचा अंदाज असतोय भरती ओहोटी, या भरती ओहोटीचा अंदाज घेऊन आम्ही त्या ठिकाणी कारवाया करत असतो. परंतु किती कारवाया केल्या तरी हे जे काय गुन्हेगार असतात हे नवीन नवीन क्लुप्त्या काढत असतात, आयडियाज काढत असतात की त्यांच्या बोटी पकडल्यानंतर त्या बोटीलाच त्यांनी होल केलेले असतात. होल ते नॉब जे असतात ते नॉब काढतात, त्या होड्या आतमध्ये बुडून जातात. सक्शन पंप असतात, नॉब काढतात आणि त्यामुळे किनाऱ्यावरती आपल्याला आणताना दमछाक होते. कारण किनाऱ्यावर आणल्यानंतरच आपण त्यांची तोडफोड करू शकतो, परंतु किनाऱ्यावर आणेपर्यंत त्या होड्या ज्या काय मोठ्या बोटी असतात ह्या त्या खाडीमध्ये बुडालेल्या असतात. त्यामुळे ह्या गुन्हेगारांना थोडं कुठेतरी वचक बसवण्यासाठी आम्ही दरवेळी मोठ्या प्रमाणात कारवाया करतो, गुन्हे दाखल करतो. महिन्यातून 2-3 वेळा आमच्याकडून ह्या कारवाया होत असतात. परंतु मी सुरुवातीला सांगितलं की याचे जे काही मुख्य सूत्रधार असतात हे कुठेतरी लपून बसलेले असतात, कुठेतरी घरात असतात आणि ह्या लोकांना जे काय बेरोजगारीमुळे या ठिकाणी काम करण्यासाठी येत असतात यांना पुढे करून हे काय जे काय अवैध धंदे आहेत हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असतात. आतापर्यंत अनेक कारवाया आपण केल्या, त्यातली अशी एक कुठली कारवाई जी तुम्हाला एक वेगळं समाधान देऊन गेली? सगळ्याच कारवाया समाधान देत असतील कारण आपण पोलखोल केली किंवा त्या, पण त्यातली एक अशी कारवाई की जी तुम्हाला असं वाटलं की अरे ह्या कारवाईमुळे समाजामध्ये काहीतरी चुकीच्या गोष्टी घडल्या असत्या अजून, पण त्या कुठेतरी थांबवण्यासाठी आपण पुढाकार घेतला? डिसेंबर 2020मध्ये आम्ही अशाच काही सक्शन पंप आणि बोटी मुंब्रा खाडीमध्ये पकडलेल्या होत्या आणि त्या ज्यावेळी किनाऱ्यावरती आणल्या त्यावेळी साहजिकच चारी बाजूनी प्रेशर असतो. पॉलिटिकल्स लीडरचे फोन येत असतात, वरिष्ठांचे फोन येत असतात, मीडिया असते, पोलीस असतात आणि मेन म्हणजे की लोकांचा मॉब. ह्या मॉबला सामोरं जाताना मोठी दमछाक होत असते आणि अशावेळी डिसेंबर 2020ला आम्ही ही कारवाई केली होती मोठी मुंब्रा रेती बंदरला. परंतु आम्ही रात्रभर त्या ठिकाणी थांबून सकाळपर्यंत सर्व बोटी गॅस कटरच्या साहाय्याने आम्ही त्या तोडल्या होत्या. म्हणजे आम्ही साहजिकच 12-1 वाजता निघून गेलो असतो तर ती कारवाई पूर्ण झाली नसती, परंतु सकाळी 6 वाजेपर्यंत उभा राहून त्या ठिकाणी आम्ही सर्व बोटी गॅस कटरच्या साहाय्याने त्या कट केल्या आणि नंतरच आम्ही घरी गेलो. खरंच मला असं वाटतं ही जोरदार टाळ्या वाजवण्यासारखीच गोष्ट आहे. कारण बघा ह्या अशा कारवाया किंवा अशा गोष्टी हे खरे हिरो आहेत ना. बऱ्याच वेळेला होतं असं, आपण एक टिकटॉकवरचा एखादा व्हिडिओ शेअर करतो आणि तो इतका शेअर होतो, लाखो करोडो लोक बघायला लागतात आणि आपण म्हणतो की अरे हे स्टार आहेत. माझ्या मते समाजातल्या चुकीच्या गोष्टी हाणून पाडण्यासाठी जी व्यक्ती
ज्या पदावर बसलेली असते आणि त्याचा खूप चांगला वापर करून मला असं वाटतं सर्वसामान्य जनतेसाठी पुढे येते, त्यांना न्याय मिळवून देते, अन्यायाला वाचा फोडण्याचं मग कितीही प्रेशर असलं तरी ते काम करतात, तीच व्यक्ती युवराज बांगर असते. कारण मला असं मी खूप ते वाचलं आहे सुद्धा, बघितलं आहे सुद्धा. आणि इथे येण्यासाठी जेव्हा मी फक्त एकदाच गेलो आत्ता काहीतरी एक 8 दिवसापूर्वी, आणि मी त्यांना सांगितलं सर असं असं घ्यायचं, तर क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी होकार दिला. मला तर खरं वाटलं 25 तारीख आहे, प्रशासकीय अधिकारी 25 तारखेपासून 31 तारखेपर्यंत बाहेर असतात असं मी ऐकिवत आहे माझ्या, आणि त्यांना सुद्धा थोडं रिलीफ लागतं. पण या व्यक्तीकडे बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की असे सुद्धा अधिकारी आहेत ज्यांचं अनुकरण आपण केलं पाहिजे, जी ह्यांच्या कारवाया किंवा ह्यांनी केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर नाहीतर प्रत्येक वेळेला कसं असतं की टीका करणं सोपं असतं ना आपल्याला. म्हणजे मी नेहमी म्हणत असतो की तुम्ही मतदान करा, त्याच्यानंतर तुम्ही टीका करा. बरीच जण काय म्हणतात, नाही आम्हाला मतदानच करायचं नाही, काय चुकीची माणसं येऊन बसलीत. मान्य आहे मला, पण मग तुम्ही तो हक्क बजावा ना, मग तुम्हाला बोलण्याचा अधिकार असतो ना. तसंच आहे की खूप चांगल्या गोष्टीसुद्धा होत असतात, त्यासुद्धा आपण आपण आत्ता जेव्हा आता हा इंटरव्ह्यू ऐकल्यानंतर याच्यातले असे जे काही मुद्दे असतील जे बांगर सरांबद्दलचे आपल्याला खूप पॉझिटिव्ह वाटले, ते आपण 4 लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे. ते त्याकरता येणाऱ्या दिवसात खूप मोठ्या कारवाया त्यांच्याकडनं होतील, बरोबर की नाही. जसं आज तहसीलदार आहेत, अजून पुढे मला असं वाटतं जिल्हाधिकारी वगैरे सगळं, तो ती सगळी लाईन लागेल आणि तेव्हा आपल्याला तो सांगता येईल की अरे आम्ही त्या संवादामध्ये होतो सहभागी आणि त्यांनी खरंच पहिल्यापासून खूप चांगलं काम केलं. आता एक आपण बोलता बोलता बोललो की राजकीय राजकीय दबाव खूप असतो का हो यात? नाही, ठाण्यासारख्या ठिकाणी काम करत असताना एक बॅलन्सिंग काम करावं लागतं आहे, की विविध पक्षाचे कार्यकर्ते असतात. मग कार्यकर्ते दुखावलेले असतात बऱ्याच वेळा. कधी कधी आम्ही जे काय मायनिंगच्या गाड्या पकडतो, म्हणजे रेती असेल, खडी असेल, माती असेल, तर अशा वेळी मग ते मंत्री महोदयांपर्यंत त्यांच्या कंप्लेंट जातात की आमची गाडी पकडलेली आहे, ती गाडी सोडवण्यासाठी फोन करा. मग आम्ही त्यांना थोडंसं बॅलन्सिंग काम करत असताना सांगतो, शासनाचे हे आदेश आहेत, आपल्यावरती आरोप होतील, असे होतील, तसं होतील. मग त्यांना थोडंसं कन्व्हिन्स केलं जातं आहे. मग त्याच्यानंतर मग त्यांच्यावरती आम्ही ॲक्शन घेतो. थोडक्यात इथे ठाण्यामध्ये काम करत असताना कसं आहे की इथे सगळं कमर्शियल झालेलं आहे. थोडंसं ग्रामीण तालुक्यांमध्ये गेलं तर आपण त्या ठिकाणी खरोखर शेतकरी असतात, पण ठाण्यासारख्या ठिकाणी आता शेतकरी राहिलेले नाही आहेत. त्यामुळे कसं आहे की प्रत्येक व्यक्तीचा इंटरेस्ट हा कमर्शियल असतो या ठिकाणी, की त्यांचे काय प्रोजेक्ट्स कुठेतरी अडकलेले असतात आणि त्या ज्यावेळी ते काहीतरी इलिगल आपण करायला जातो किंवा त्यांना हवं असतं आहे, त्यावेळी थोडासा राजकीय दबाव हा आपल्यावर टाकण्याचा प्रयत्न करतात. परंतु संबंधित राजकीय जे काय पुढारी आहेत किंवा मंत्री महोदय आहेत, यांना आपण व्यवस्थित समजून सांगितलं तर ते निश्चितपणे हे ऐकतात की नाही बरोबर आहे. ठाण्यातले मंत्री महोदय ऐकतात? नाही, ऐकतात. म्हणजे कुठले फोन तसे महाराष्ट्रातून कुठून पण फोन येतात आमदारांचे, की आमचे कार्यकर्ता आहे, त्याचा असा असा प्रॉब्लेम झालेला आहे, त्याला मदत करा. मंत्रालयातून फोन येत असतात. म्हणजे ठाण्यातलेच नाही तर मंत्रालयातले बरेचशा मंत्र्यांचे फोन असतात, काही विरोधकांचे फोन असतात, जे विरोधी पार्टीमध्ये बसलेले आहेत त्यांचे फोन असतात, आमदारांचे फोन असतात. तर अशा वेळी आपली भूमिका हीच असते की आपण कुठल्या पक्षाचा नाही आहे, आपल्याला याच्यामध्ये समतोल साधायचा असतोय, की कुठल्या एका सत्ताधारी आहेत म्हणून त्यांच्या बाजूला झुकायचं असं नाही, तर दोन्ही पार्टी जरी असल्या, कुठल्या पक्षामध्ये जरी असल्या तरी आपल्याला त्यांना समजून सांगणं हे आपलं काम आहे. आणि खरं म्हणजे आपण म्हणतो की MPSCच्या माध्यमातून आपलं सिलेक्शन झाल्यानंतर खरी आयुष्याची सुरुवात होते की आपण त्या खुर्चीवर बसल्यानंतर. काटेरी खुर्ची असते की दिवसाला 200-300 फाईल्स, 400-500 लोक, आणि त्याच्यातून गोरगरीब जी काही लोक येतात त्यांना खरोखर ज्यावेळी आपल्याला सेवा द्यायची असते त्यावेळी हा सगळं समतोल आपल्याला साधायचा असतो. असं कुठलं हे सगळे काम करत असताना कुठला असा राजकीय नेता तुम्हाला खूप चांगला वाटला की ज्याने खूप सपोर्ट केलं, ज्याने तुम्ही सांगितलं आणि त्यांनी ते ऐकलं आणि ते रिसीव्ह झालं? नाही, असे बरेचसे आहेत या ठिकाणी. पालकमंत्री आहेत, आव्हाडसाहेब आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, की असं काय नाही म्हणजे त्यांचं कुठल्या अधिकाऱ्यावरती हे नसतंय, कुठलं दुश्मनी किंवा हा आमच्या विरोधात काम करतोय असं नसतंय, की त्यांना फक्त ती बाजू आपल्याला समजावून सांगावी लागते की हे असं आहे. खरं आहे. म्हणजे बघा की
ती कन्व्हिन्सिंग पॉवर पण खूप चांगली लागते ना. जसं आता बांगर सरांनी सांगितलं की ते त्यांना कन्व्हिन्स करता आलं पाहिजे की साहेब बरोबर आहे, जरी हस्तक्षेप कोणी करत असेल तरी ही गोष्ट तुमच्यासाठी सुद्धा चुकीची होईल, कारण ह्याला जर आपण सपोर्ट केला तर. आणि ही कन्व्हिन्सिंग पॉवर मला असं वाटतं बांगर सरांकडे खूप चांगली असल्यामुळे अनेक कारवाया झाल्या. अदरवाईज कारवाई होताना असं होतं का कसं आहे आता की कारवाई करायला आलोय आणि फोन आला. ज्यावेळी गाड्या पकडल्या जातात त्यावेळी बरेचसे फोन येतात की त्यांनी आत्ताच नुकती सुरुवात केलेली आहे आणि मग त्याची गाडी पकडली वगैरे. शासनाने काय केलेलं आहे की दंड कमी असतो, 40-50 हजार दंड असला तर त्याची बॉन्डची रक्कम 2 लाख असते. मग फोन आल्यानंतर हेच सांगतात की ते दंड भरायला तयार आहेत, पण बॉन्डची रक्कम काय घेऊ नका. त्यावेळी आम्ही त्यांना हेच सांगतो की हे नोटिफिकेशन शासनानेच केलेलं आहे आणि याचा जर तुम्ही पाठपुरावा केला तर शासनाकडून ते तुम्ही कॅन्सल करून आणा. हे शेवटी शासनाने म्हणजे तुम्ही केलेलं आहे ना. पॉलिसी डिसिजन जो घेतलेला ह्या शासनाने घेतलेला आहे की कुठेतरी अशा गुन्हेगारांना जरब बसावा, म्हणजे दंडाव्यतिरिक्त त्यांच्याकडून बॉन्डची रक्कम भरून घ्या की जेणेकरून तो असं काय इलिगल कामं करणार नाही. आणि हे शासनानेच केलं असल्यामुळे त्याची फक्त आम्ही अंमलबजावणी करतो. हे सगळं करत असताना आता अनेक गोष्टी घडत असतील, पण हे सगळं स्ट्रगल तुम्ही स्ट्रेस ते बॅलन्स कसं करताय? कारण आता 200-200, 400-400 पायली तुमच्याकडे असतात, 400-400, 500-500 लोक तुमच्याकडे येतात, पण हे सगळं स्ट्रेस मॅनेजमेंट तुमचं कसं होतं? त्याच्यासाठी काय नक्की उपाय आहे तुमच्याकडे? नाही, कसं आहे की मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला सांगितलं की ज्यावेळी सिलेक्शन होतं आणि त्याच्यानंतर खरी आपल्या आयुष्याला सुरुवात होते की स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आम्ही आलेलो असतो, त्यावेळीच आमचं टफनेस हे बऱ्यापैकी चेक केलेलं असतं. तुम्ही रेग्युलर 10वी 12वी तुमचं काय हे अकॅडमिक इंटेलिजन्स झालं, तुमचं अकॅडमिक नॉलेज झालं. परंतु स्पर्धा परीक्षेची ज्यावेळी आपण तयारी करतो त्यावेळी तुमचे हे मार्क्स महत्त्वाचे नसतात, कारण 35% पण कलेक्टर झालेला आहे. त्यामुळे कसं आहे की तुमची पर्सनॅलिटी त्यावेळी टेस्ट केली जाते की प्रिलिम एक्झाम, मेन्स एक्झाम आणि इंटरव्ह्यू ह्या तिन्ही प्रक्रियेतून तुम्ही बाहेर आलेला असतात. आणि त्यावेळी बऱ्यापैकी तुम्हाला हा जो काय टफनेस आहे तुमचा हा चेक केला जातो त्यावेळी. आणि त्याच्यातूनच पुढे हे काय विविध प्रसंग ज्यावेळी काम करत असताना आपल्या आयुष्यामध्ये किंवा करिअरमध्ये येत असतात त्यावेळी हे हाताळण्यासाठी तुम्ही सांगितल्याप्रमाणे की हा स्ट्रेस कसा हँडल करता तुम्ही, तर कसं आहे की शांत राहिलं पाहिजे. की आपण रागावून चिडून बोलला तर तो त्रास आपल्यालाच होणार असतो. त्यामुळे सुरुवातीला आहे की आपण कमी बोललं पाहिजे, समोरची बाजू ऐकून घेतली पाहिजे. आता माझ्या पुढे पण बरीच लोक येतात, भांडतात, आपण फक्त शांत बसायचं, आपण त्यांच्यावर चिडायचं नाही. ते चिडायला लागले, आपण चिडायला लागलो तर त्रास हा आपल्यालाच होत असतो आणि आपल्याला काय त्यांचं एकाचंच काम करायचं नसतंय. मग अशा वेळी आपण शांत राहिलो आणि त्यांना बोलून दिलं की ते हळूहळू शांत होत जातात. ते हळूहळू शांत झाले का मग आपण सुरुवात करायची. तर त्यामुळे हे स्ट्रेस बऱ्यापैकी आम्ही या माध्यमातून हँडल करत असतो. असं एक खूप मोठी गोष्ट सरांनी सांगितली. अनेक म्हणजे यशस्वी झालेले राजकीय नेते, यशस्वी झालेले शासकीय अधिकारी ह्यामागचं एक गमक आहे. कारण बरीच जण म्हणतात अरे आम्ही इतकं सगळं एखाद्या नेत्याकडे जातो तेव्हा तो ॲग्रेशनमध्ये बोलायला लागतो, पण एखादा नेता असा असतो की तो सगळं शांतपणे ऐकतो. त्याच्या विरुद्ध जरी बोलत असला तरी तो शांतपणे ऐकत असतो. आणि हीच मला असं वाटतं कुठेतरी त्याच्या यशाची गुरुकिल्ली असते. कारण ऐकून घेणं एक खूप मोठी गोष्ट आहे. जोपर्यंत ऐकून घेतलं जात नाही समोरच्याचं तोपर्यंत आपल्याला सुद्धा समजणार नाही. आणि ही खूप मला असं वाटतं मोठी गोष्ट सरांनी नकळतपणे सांगितली. तुम्हाला वाटेल अरे हे काय आहे, पण तो संयम आयुष्यात किती महत्त्वाचा आहे. जसं मी नेहमी म्हणत असतो मुलांना की तुमच्या मनावरचा ताबा जाण्याचे काही क्षण असतात, ते सेकंदाचे असतात काही. म्हणून ज्या काही दुर्दैवानं आत्महत्या होतात तो बघा तो क्षण असतो, तो माणसाला मनाला ते कुठेतरी तो मेसेज देतो आणि तो ब्रेन मेसेज देतो आणि तुम्ही पटकन आत्महत्या करतात लोक. पण तो क्षण आहे तो जर संयमानं कुठेतरी मला असं वाटतं निभावून नेला आपण, जसं आता सरांनी सांगितलं की कित्येक असतील ना लोक, मी एक उदाहरण सांगितलं, असे कित्येक उदाहरणं असतील. किती प्रेशर असेल. आणि साहेबांकडे सायनिंग ऑथॉरिटी असते साहेबांची, त्यामुळे त्यांच्या सिग्नेचरला एक वेगळ्या प्रकारचा रिस्पेक्ट असतो. आणि त्यांच्या सिग्नेचरनी खूप अशा कारवाया होऊ शकत असतात ज्या खूप पेंडिंग असतात. आणि हे साहेब आले आणि ही कारवाई झाली
पण ज्या आता पेंडिंग होत्या, असं कधी घडलं का हो साहेब की 5-5, 10-10 वर्ष खरं तर हे व्हायला पाहिजे होतं, पण तुम्ही आला, चार्ज घेतला आणि ते झालं, आणि लोक म्हणायला लागले यार सिंग मागे. म्हणजे अशी एखादी कुठली कारवाई झाली का कधी की जी खूप पेंडिंग होती पण तुम्ही आल्यानंतर झाली? चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी झाल्या असतील. झाल्या, ज्याच्यावर झाली तो टेन्शनमध्ये आला असेल. नाही, असे काय लँडचे मॅटर वगैरे पेंडिंग होते आमच्याकडे, की बरेचसे 7-8 वर्षापासून काय मॅटर्स ते पेंडिंग होते. मग मी आल्यानंतर पाहिले त्याच्यामध्ये. मग आमचे जे काही नायब तहसीलदार वगैरे सांगायचे की याच्यामध्ये असं आहे, याच्यामध्ये यांचा प्रेशर आहे, त्याच्यामध्ये त्यांचा प्रेशर आहे. तर मग ठीक आहे म्हटलं, आपण होल्ड करून ठेवूया. परंतु त्यांनाच घाई असते की याच्यातून काहीतरी मार्ग काढा. त्यावेळी आपलं स्किल त्या ठिकाणी वापरायचं असतं की दोन्ही पार्टींशी बोलून की हे जास्त दिवस आपल्याला पेंडिंग ठेवता येणार नाही, की हा मॅटर तुम्ही तुमच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करा. तुमच्यामध्ये कॉम्प्रोमाइज झालं तर मग मी डिसिजन देतो. तर असे बरेचसे मॅटर होते की जे 7-8 वर्ष, 8-10 वर्षापासून पेंडिंग होते. असे मॅटर्स मी बऱ्यापैकी निकालात काढलेले आहेत. अर्थात, कारण हे मी मुद्दाहून सरांना प्रश्न विचारला. अनेक असे विषय होते जे आधी पेंडिंग होते आणि ते सर आल्यानंतर चार्ज घेतल्यानंतर, जसं म्हणतो ना की आपल्याकडे राईट्सचा योग्य तो उपयोग करणारे अधिकारी आले ना की ते काय करू शकतात, हे मला असं वाटतं कमिशनर संजीव जयस्वालांनी सुद्धा दाखवून दिलं. की ठाणं बदललं तेव्हा टी चंद्रशेखरांनी दाखवून दिलं की बदललेलं ठाणं, त्याच्यासाठी त्यांचंसुद्धा मोठं योगदान आहे. जसं लोकप्रतिनिधींचं योगदान आहे तसं प्रशासकीय इच्छाशक्ती असेल तर मला असं वाटतं त्या गोष्टी होतात. अदरवाईज एक छोटासा शब्द आहे मॅनेज होणं, पण इथे कधीच ते घडताना दिसलं नाही. उलट मॅनेजच्या ऐवजी त्यांनी काय केलं, दोन्ही बाजू व्यवस्थित समजून सांगितल्या आणि त्यांनाच त्या सगळ्या गोष्टी, म्हणजे स्वतः मॅनेज न होता त्यांना बरोबर ते मॅनेज करायला लावलं. ही खूप मोठी गोष्ट आहे मला असं वाटतं याच्यामध्ये काम करत असताना. हे सगळं करत असताना सर तुमची इतर आवड काय? जसं आता आपण या अभिनय कट्ट्यावर बसलोय, या अभिनय कट्ट्यावर रमेश देव सरांनी इंटरव्ह्यू दिला, या अभिनय कट्ट्यावर सई तामणकर आली, ती कुठेतरी थिरकली. याच अभिनय कट्ट्यावर सुबोध भावे आले, सचिन पिळगावकर आले, आणि या अभिनय कट्ट्यावर आता युवराज बांगर सर आलेत. तर तुम्हाला नाटक, चित्रपट या क्षेत्राची आवड आहे का काही? का कधी कधी असं वाटतं नाही ह्या माणसाला नसेल आवड बाबा, कारण यांना रूढ राहायचं असतं, यांचे एक्सप्रेशन्स आम्हाला समजत नाहीत, हे नक्की हो का नाही हे समजत नाहीत. म्हणजे मी पण बऱ्याच वेळा तुम्हाला वॉच केलं, तुमची रिॲक्शन समजत नाही लगेच. म्हणजे तुम्ही सही करणार आहात की नाही करणार हे समजत नाही, आणि मला वाटतं ते मेंटेन करावं पण लागत असेल, नाही तर चेहरा बघूनच अरे साहेब हसले म्हणजे सही झाली. तर ते तुम्ही नक्की, तुम्हाला आवड काय आहे? म्हणजे नाटकाची आवड आहे, चित्रपटाची आवड आहे, की थोडंसं कधीतरी असं वाटतं का बाबा? मला लहानपणापासून म्हणजे चित्रपटांची फार आवड आहे. अरे वा, एक गोष्ट म्हणजे आणि आज अभिनय कट्ट्यावर आहोत आणि नाटकांची पण आवड आहे. बरीचशी नाटकं मी पाहिलेली आहेत. जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो त्यावेळी निश्चितपणे मी नाटकं पाहतो. जरी पाहता नाही आली तरी यूट्यूबला बघतो. क्या बात आहे. आणि चित्रपट तर लहानपणापासूनच पाहतोय. आताही कुठले रिलीज झाले तरी जाण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे चित्रपटांची आवड आहे, ट्रेकिंगची आवड आहे, रनिंगची आवड आहे. अरे वा वा, क्या बात आहे. खाण्यामध्ये तुम्हाला काय आवडतं? म्हणजे मी अलगद का विचारतोय की यांना बाबा ह्या माणसाचे टेस्ट काय असतील? काय माहिती आहे का, की पूर्वीपासून कोकणामध्ये राहिलो, काम पण किनारपट्टीलाच केलं, की वेंगुर्ल्यापासून दापोली, अलिबाग या ठिकाणी काम केल्यामुळे व्हेज नॉनव्हेज तसं दोन्ही पण जेवण आवडते. ओके, क्या बात आहे. खरंच ह्या आवडीनिवडी त्याकरता मी विचारतोय की चित्रपटाची आवड आहे. आपण नायक चित्रपटात अनिल कपूरला बघितलंय, बरोबर की नाही? पण खऱ्या अर्थानं त्या नायकाची भूमिका करत असलेले हे अधिकारी आहेत. म्हणजे नायक चित्रपटात त्याला एक दिवसासाठी चीफ मिनिस्टर होतात आणि त्यानंतर तुम्ही नायक सिनेमा बघितलाय का? पाहिलं. तुम्हाला वाटतंय का येणाऱ्या दिवसात तुम्हाला सुद्धा नायकच व्हावं लागणार आहे, किंवा तुम्ही झालायत थोडे थोडे नायक? नायक व्हायला तर निश्चितपणे आवडेल, परंतु कसं आहे की ते नायकमध्ये CM होते, की CMकडे सर्व राईट्स असतात. हां, कोणाला सस्पेंड करायचे, कोणाकडून काय शो कॉज नोटीस द्यायची. आम्हाला मर्यादित अधिकार आहेत, जे आमच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर बरेचसे गोष्टी आहेत की ते आम्ही करू शकत नाही. अर्थात. पण इच्छाशक्ती असली तर तुम्हाला जे जे अधिकार आहेत ते तुम्ही आतापर्यंत बजावलेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं, इथे काही तरुणी सुद्धा दिसत आहेत सध्या ना, MPSC UPSC याचं मार्केटिंग खूप जोरात होते सर. म्हणजे मी बघतो असे मोठे मोठे क्लासेस आता आहेत, खूप आवाजवी फीज आहेत,
आता मुलांना सांगितलं जातं, आता मुलांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे मी तर बऱ्याच वेळेला सांगतो, अरे MPSC UPSC दे, बघ काय राईट्स आहेत त्यांच्याकडे. आज कमिशनर किंवा ह्या लोकांना, तर त्या मुलांना नक्की काय सांगाल ज्याची खरंच परिस्थिती नाही आहे, त्याला फीस भरायची, मग त्याला एक वेगळा काय, जसं आता तुमचा स्ट्रगल आहे. तुम्हाला सांगतो की मी MPSC म्हणजे तहसीलदार जे माझं सिलेक्शन झालं ती MPSC स्टडी मी ठाण्यात राहूनच केली. म्हणजे मी MSc जरी राहुरीला करत होतो त्यावेळी माझा बेस बऱ्यापैकी तयार झाला होता आणि मी MPSCची मेन्स दिल्यानंतर माझं सिलेक्शन न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन अणुशक्तीनगरला झालं. आणि त्यावेळी मी माझ्या रिलेटिव्सकडे, माझ्या आत्या राहत होती कोपरीला, मी त्यांच्याकडे राहत होतो ठाण्यामध्ये कोपरी कॉलनीला. आणि त्यावेळी मी जॉबला सकाळी जायचो अणुशक्तीनगर ट्रॉम्बेला, सकाळी 8 वाजता जायचो, संध्याकाळी मी 6-6:30पर्यंत यायचो. आणि त्यावेळी मी MPSCची प्रिलियम दिली होती, मेन्सची मला स्टडी करायची होती. तर त्यावेळी मला वाटतं आहे की गडकरीच्या पुढे एक लायब्ररी आहे, रेड जिमच्या पाठीमागे, नाही ती, मग संध्याकाळी आल्यानंतर चालत यायचो तलावपाळीतून, तिथून पुढे गडकरीच्या तिथून त्या लायब्ररीमध्ये बसायचो आणि रात्री 1:30 वाजेपर्यंत थांबून परत रात्री चालत जायचो, सकाळी उठायचो आणि जॉबला जायचो. त्यामुळे असं काय नाही की ठाण्यात राहून MPSC होत नाही. तुमची इच्छाशक्ती असायला हवी, तुमचं टार्गेट पाहिजे. तुम्हाला सांगितलं की ती एक गोष्ट आहे याची पोपटाची, ते महाभारतामधली. त्या अर्जुनाला विचारलं तुला काय दिसतंय, आणि बाकीच्यांना विचारलं की कोण बोलतंय आकाश दिसतंय, कोण बोलतं झाड दिसतंय. अर्जुनाने ज्याप्रमाणे सांगितलं की मला पोपटाचा डोळा दिसतोय, त्याप्रमाणे तुम्हाला फक्त तुमचं एकच एम पाहिजे, तुमचं टार्गेट पाहिजे की मला MPSC क्लिअर व्हायचं आहे. त्यामुळे सगळं विसरून ही एक तपश्चर्या आहे. लक्षात ठेवा की तुम्हाला डिग्रीला किती मार्क्स मिळाले हे महत्त्वाचे नाही आहेत. कुठलंही क्षेत्र हे काय चुकीचं नाही आहे. आर्ट्स पण चांगलं आहे, कॉमर्स पण चांगलं आहे, सायन्स पण चांगलं आहे. पण ही स्पर्धा परीक्षा ही कम्प्लिटली डिफरंट असते. तिचा सिलेबस हा कम्प्लिटली डिफरंट असतो. त्यावेळी त्या ठिकाणी आपली पर्सनॅलिटी टेस्ट केली जाते. तुमचं सातत्य, तुमचं डेडिकेशन, तुमचं पेशन्स सर्व त्या ठिकाणी चेक केलं जातं आहे. आजकालच्या याच्यामध्ये काय झालं आहे की ह्या मोबाईलमुळे काय झालं आहे की मुलं आभासी गोष्टीच्या जास्त पाठी लागलेले आहेत. मोबाईल जरी आपण स्विच ऑफ करून ठेवला तरी अरे किती व्हॉट्सअपला मेसेज आलेले आहेत, मध्येच चेक करूया. नशीब आमचं एवढं चांगलं आहे की आमच्या वेळी मोबाईल आला नव्हता. त्यामुळे काय झालं की ह्या मोबाईलपासून बऱ्यापैकी आम्ही लांबच राहिलो की मोबाईल नव्हता. त्यामुळे कसं आहे की ठीक आहे, आपलं माइंड कंट्रोल असणं महत्त्वाचं आहे, मेंटल टफनेस असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे एक सातत्य ठेवा अभ्यासामध्ये. अवघड असं काही नाही. 10 लाख जरी फॉर्म्स आले तरी त्याच्यामधला लास्टला आपण असणार आहेत एवढं आपण प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. MPSCच्या आता जे एक्झाम देत आहेत मुलं, त्यांनी जसं आता तुम्ही सांगितलं की ते टार्गेट असायला पाहिजे आणि तुम्हाला तेच दिसलं पाहिजे. अदरवाईज त्या पोपटाच्या डोळ्याशिवाय इतर गोष्टी बऱ्याच दिसतात हल्ली. आणि मग त्या व्हॉट्सअपमध्ये रात्रभर मुलं असतात. मग तो अभ्यासाव्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी, जसं सरांनी सांगितलं व्हॉट्सअपला मेसेज किती आले ते पटकन बघूया. कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन हलण्याचं मला असं वाटतं ते काम आज ह्या सगळ्या गोष्टी करत असतात. पण अनेक अशी मुलं आहेत की तळागाळातनं आली आहेत, स्ट्रगल करत आलेत आणि ते MPSC झालेत, UPSC झालेत. पण ज्यांच्याकडे गडगंज श्रीमंत असलेली बरीच जणं आहेत ज्यांना सगळ्या फॅसिलिटीज दिल्या जातात, पण त्याची संख्या थोडी कमी आहे. म्हणजे असं कदाचित त्याच्यामुळे सुद्धा असेल की संघर्ष करत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याची कुठेतरी जाण असते की बाबा माझी घरची परिस्थिती हे नाही आहे. जसं आता सरांनी सांगितलं की मला असं वाटतं तुम्हाला मामलेदार व्हायला आजोबांनी सांगितलं, म्हणजे त्यांचं आजोबांचा वडिलांचा तहसील कार्यालयाशी बऱ्याच वेळा संपर्क यायचा. आमचा आजोबा स्वतः पोलीस पाटील असल्यामुळे मामलेदार आले कधी तर घरी थांबणं, तिकडे जेवण करणं वगैरे. त्यामुळे मामलेदारांचा त्यावेळचा रुबाब, मान सन्मान, प्रतिष्ठा हे आजोबांनी जवळून पाहिलं होतं. आणि त्यामुळे त्यांची एक इच्छा होती की नातवाने मामलेदार तहसीलदार व्हायला पाहिजे.
आणि बऱ्याचशा वेळा काय होतं की वडील तालुक्याला जायचे त्यावेळी सर्टिफिकेट्स काढायला त्यांना बऱ्याचशा अडचणी यायच्या. इन्कम सर्टिफिकेट असो, डोमिसाईल सर्टिफिकेट, कारण आम्ही सगळं वडिलांनीच केलं आणि वडिलांचे पण शैक्षणिक काय अर्धा वगैरे क्वालिफिकेशन नव्हतं, त्यामुळे त्यांना बऱ्याचशा अडचणी आल्या. मग त्यावेळी असं कुठेतरी वाटत राहिलं की आपण कुठेतरी एखादी पगारी नोकरी करण्यापेक्षा एखादं प्रतिष्ठेचं पद मिळवलं पाहिजे. आणि त्याचा पिछा पकडला आणि त्याच्या मागे लागलो आणि स्टडी करून त्याच्यानंतर एक सातत्यपूर्ण नियोजन केलं. एक प्रॉपर प्लॅनिंग आपल्याकडे पाहिजे. म्हणजे आम्ही स्टडी करत असताना पुढच्या महिन्यामध्ये ह्या वेळेला ह्या दिवशी काय वाचणार आहोत याचं प्लॅनिंग असायचं आमच्याकडे. कारण कसं आहे की हा सगळा टाइम बाउंड प्रोग्राम असतो MPSC, की प्रिलियम झाल्यानंतर पुढच्या 6 महिन्यामध्ये तुमची मेन्स असते, मेन्स झाल्यानंतर पुढे इंटरव्ह्यू असते. प्रिलियम झाल्यानंतरच आपल्याला समजतं की आपण मेन्सला अपेअर होणार आहोत किंवा नाही. त्यावेळी प्रिलियम झाल्यानंतर आपला मौल्यवान वेळ आपण कुठे इतर कामासाठी न देता आपण MPSCसाठी दिला पाहिजे, मेन्सची तयारी केली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग मेन्समध्ये आपण चांगलं क्वालिफाय होऊन इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय होऊन आपण सिलेक्शन केलं पाहिजे. खरंच आहे, खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या सरांच्या माध्यमातून आता ह्या तरुणांसाठी सुद्धा सांगण्यात येत आहेत. तर ते खरं तर इम्बॅलन्स होणं जे हल्ली चाललं आहे ना, की एकावर कॉन्सन्ट्रेशन न होणं, त्याच्यामुळे कुठेतरी गोंधळ होतो. आपण परीक्षा देत राहतो, त्याचा निकाल परत फर्स्ट अटेम्प्टला समजा नाही आला तर तो सेकंड अटेम्प्टला त्यांनी मला असं वाटतं तो प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला किती अटेम्प्ट असतात याच्यामध्ये आता सध्या MPSCचं मला असं वाटतं काही नियम? MPSCचे नियम आता मी माझी ओल्ड सिलेबसवरची शेवटची एक्झाम होती. ओके. आता न्यू सिलेबसमध्ये काय अटेम्प्ट्स वगैरे आहेत का? आता मला वाटतं निगेटिव्ह मार्किंग आहे. आता निगेटिव्ह मार्किंग आहे याच्यामध्ये, की पूर्वी निगेटिव्ह मार्किंग नव्हती. ओके. हां, परंतु याच्यामध्ये कसं आहे की माझं ज्यावेळी न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये सिलेक्शन झालं, मी एकदम ब्लँक गेलो होतो एक्झामसाठी, ब्लँक. कारण MPSCमध्ये स्टडी एवढा झाला होता की काहीच राहिलं नव्हतं. आणि न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये विचारून तरी काय विचारणार होते याच्या बाहेरचं. आणि खरोखर सांगतो की जे MPSCमध्ये मी स्टडी केलं होतं त्याच्यामधलेच एसे रायटिंग, त्याच्यामधलंच लेटर रायटिंग, त्याच्यामधलं जनरल नॉलेज सगळं आलं होतं. त्यामुळे तिथे पण माझं सिलेक्शन झालं. त्यामुळे असं नाही की MPSCमध्ये आपण स्टडी करतोय आणि ते कुठेतरी आपलं सिलेक्शन नाही झालं म्हणून फुकट जातोय. MPSC व्यतिरिक्त इतर बऱ्याचशा फील्ड आहेत की बँक्स एक्झाम्स आहेत, आर्मीमधल्या एक्झाम्स आहेत, अशा बऱ्याचशा एक्झाम्स आहेत की त्या ठिकाणी आपल्या MPSCचं जे काय आपण स्टडी करत असतो त्या नॉलेजचा उपयोग होत असतो. कधी कधी इंटरव्ह्यूजमध्ये मी असं ऐकलंय, ते मजेशीर आहे, तर ते खरं आहे का काय माहीत नाही. म्हणजे मला एका मित्रांनी सांगितलं, अरे असे प्रश्न विचारतात की तुम्ही ज्या इमारतीतनं आता आलाय त्या पायऱ्या किती होत्या. परंतु कधी कधी आपल्याला असं सांगतात की राष्ट्रगीत म्हण, मग ते आपण खुर्चीवर बसलेला असतोय आणि आपण सुरू करतोय. ॲक्च्युली आपण त्यांना म्हणायला पाहिजे की स्टँड, तुम्ही उभे राहा, आपण पण उभं राहिलं पाहिजे. तर असं एक आपलं थोडंसं चेक केलं जातंय की राष्ट्रगीताचा आपण अभिमान बाळगतोय, आपण प्राऊड फील करतोय, तर आपण त्याचा मान राखला पाहिजे. तर ते सगळ्यांना आपण सांगितलं पाहिजे तुम्ही उभे राहा, आपण उभे राहिले पाहिजे. ते दडपण न आणता ते सांगितलं पाहिजे, कारण ते शेवटी. आणि असे काही प्रश्न असतात की तुम्ही काय अनुभवले का असे प्रश्न? काय आता एवढे काही आठवत नाहीये, परंतु जनरल प्रश्न असतात की ज्या काय आपली हॉबीज असतात, आपल्या हॉबीज, आपलं शिक्षण ज्या ठिकाणी झालेलं असतं, ज्या फील्डमध्ये झालेलं असतंय. आता माझ्या वेळी मला IPL वरती काही क्वेश्चन्स विचारले होते त्यांनी. मग त्या चिअर गर्ल्स वगैरे असतात, हे कितपत योग्य अयोग्य, तुम्ही काय सांगितलं होतं त्याच्यामध्ये मी काय उत्तर दिलं ते मला आठवत नाही आता. निश्चितपणे असे काय प्रश्न विचारले होते. आता तुम्हाला काय वाटतंय, चेअर गर्ल्स योग्य आहेत का? हा कसा आहे की प्रत्येकाचा हा प्रोफेशनचा हे असतोय, प्रत्येकाचा हा एक व्यवसाय म्हणण्यापेक्षा की प्रत्येकाचं त्याला काय म्हणतो आपण, सर्व्हिस असते, ती सेवा देण्याचं प्रत्येकाचे मार्ग असतात ते. त्यानंतर सुरुवातीला असं झालं होतं त्या चेअर गर्ल्सवर की आपली संस्कृती आहे, पण नंतर असं झालं की तिथे नऊवारी साड्या नेसून पण सुद्धा परफॉर्मन्स झाले, त्याच्यामुळे मला असं वाटतं एक्सेप्ट केलं असेल. माझ्या वेळी एकदा इंटरव्ह्यूला हे होते आपले जे 26/11 मध्ये गेले अशोक कामटे,
ते माझ्या पॅनलमध्ये होते. त्यांनी त्यावेळी बर्ड फ्लूवरती विचारले होते प्रश्न. बर्ड फ्लू जो आला होता त्यावेळी, बर्ड फ्लू कुठला व्हायरस, मग कसं काय त्याच्यावरती तुम्हाला चौकस राहायचं असतं, म्हणजे समाजातल्या प्रत्येक घटकाचा अभ्यास. साधारणपणे त्या वर्षाच्या ज्या काही घडामोडी असतात त्या घडामोडींवरती एक्सपेक्ट काय क्वेश्चन्स असतात ते आपण तयारी केली पाहिजे. आजकाल काय होतंय की आम्ही त्यावेळी 2-2, 3-3 पेपर डेली वाचायचो, की लोकसत्ता वाचायचो, महाराष्ट्र टाइम्स वाचायचो. आजकालची मुलं डायरेक्ट लास्ट पेजला जातात. तसं नाही व्हायला पाहिजे, की फर्स्ट पेजपासून मध्ये जे काही आर्टिकल्स असतात ते वाचले पाहिजेत. असे बरेचसे क्वेश्चन्स असतात की आपले जर नियमित आपलं वाचन असेल, विविध मासिकं आपण वाचली पाहिजेत जी काय मंथली पब्लिश होतात, त्याच्यानंतर 1-2 पेपर्स वाचले पाहिजेत. दुसरं आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता जनसामान्यांसाठी अशा गोष्टी असतात की तहसीलदार ऑफिसमध्ये जावं लागतं. मग असे अनेक दाखले आहेत, उत्पन्नाचा दाखला तिथे जावंच लागतं. मग तिथे थेट सर असं होत नाही. बऱ्याच वेळेला सेतूमध्ये जायला लागतं, पण मग नंतर अनेक जणांचं असं म्हणणं असतं खूप फेऱ्या माराव्या लागतात. मग काही मीडिएटर मंडळी असतात, त्यांच्या माध्यमांना ते केलं तर त्यांना त्यांचा अभ्यास असतो, मग ते होतं. पण सर्वसामान्यांसाठी असं सोप्या पद्धतीनं आणि कुठले कुठले दाखले आपल्या अख्ख्यात्रीत मिळतात तिथे, आणि दुसऱ्या म्हणजे योजना कुठल्या, जसं संजय गांधी निराधार योजना असतील, कारण हे थेट मला असं वाटतं सगळ्यांसाठीचा हा प्रश्न आहे. तहसीलदार कार्यालयामार्फत जे विविध प्रकारचे दाखले दिले जातात त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी एक दाखला असतोय, ज्येष्ठ नागरिक दाखला असतोय, सिनियर सिटीजन सर्टिफिकेट, त्याच्यानंतर रेसिडेन्स सर्टिफिकेट, वास्तव्याचा दाखला, त्याच्यानंतर रहिवास दाखला, त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला, अधिवास दाखला, डोमिसाईल सर्टिफिकेट, त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, त्याच्यानंतर EWS सर्टिफिकेट, इकॉनॉमिकली विकर सेक्शन जे आहेत, मध्ये काय मराठा आरक्षण वगैरे जे काय लागलं होतं, मराठा आरक्षण रद्द केलं, मग त्या खुल्या प्रवर्गातील लोकांसाठी EWS सर्टिफिकेट दिले जातात. ते EWSचं रिझर्वेशन असतं, तर EWS सर्टिफिकेट दिले जातात. असे एवढ्या प्रकारचे दाखले आमच्या कार्यालयाकडून दिले जातात. आणि जे काही योजना आहेत, विशेषतः सामाजिक न्याय सोशल जस्टिस डिपार्टमेंट जे आहे मंत्रालय, त्यांच्याकडील ज्या काही योजना आहेत, की महत्त्वाची जी काही योजना आहे की फार जुनी योजना आहे, मला वाटतं बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री असताना 83-84 साली ह्या योजना सुरू केल्या, संजय गांधी निराधार अनुदान योजना. तसं म्हटलं तर सुरुवातीला फक्त 600 रुपये प्रत्येक महिन्याला एवढं अर्थसहाय्य दिलं जात होतं, परंतु आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत 1000 रुपयाचं अर्थसहाय्य दिलं जात आहे. आता तुम्हाला वाटलं असेल की 1000 रुपयात काय होतंय, परंतु ग्रामीण भागामध्ये जे काय असे निराधार लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी ही फार मोठी रक्कम आहे. तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे काही परित्यक्त महिला असतात, विधवा महिला असतात, घटस्फोटित महिला असतात, घटस्फोट झालाय परंतु पोटगी मिळाली नाही अशा महिला असतात, अपंग ज्यांना 40% पुढे अपंग आहेत असे अपंग व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती, निराधार व्यक्ती यांच्यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना राबवली जाते शासनामार्फत. तर त्याच्यामध्ये साधारणपणे अपंग दिव्यांग व्यक्तींसाठी 50,000 रुपये इन्कमची अट असते. वार्षिक उत्पन्न हे 50,000 असलं पाहिजे. आणि जे काय इतर व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी 21,000 रुपयाची अट आहे. तर याच्यामध्ये 1,000 रुपयाचं अर्थसहाय्य हे शासनाकडून केलं जातं आहे. तर त्याच्यामध्ये त्या तालुक्याचे आमदार ह्या संजय गांधी अनुदान योजना समितीचे अध्यक्ष असतात आणि तहसीलदार हे सदस्य सचिव असतात. दरमहाला त्याची बैठक घेतली जाते आणि जे काही अर्ज आले जातात ते अर्जांची छाननी करून असे अर्ज मंजूर केले जातात. तर ही साधारणपणे 18 ते 65 वर्ष वयोगटापर्यंत ही संजय गांधी निराधार अनुदान योजना राबवली जाते. एकदा 65 वर्ष झालं की राज्य शासनाची श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आहे, पेन्शन स्कीम. म्हणजे 65 वर्षापर्यंत त्याला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ द्यायचा आणि 65 वर्ष झाल्यानंतर पुढे त्याला मग पेन्शन योजनेचा लाभ द्यायचा.
तर ह्या 2 स्कीम ज्या आहेत ह्या राज्य शासनाच्या आहेत, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना. आणि केंद्र शासन पुरस्कृत जे काही योजना आहेत तर त्याच्यामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना आहे, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आहे, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना आहे. या तिन्ही योजनेअंतर्गत पुढे साधारणपणे 65 ते 79 वयोगटापर्यंत 1000 रुपयाचं अर्थसहाय्य दिलं जातं आहे. त्याच्यामध्ये राज्य शासनाकडून 200 रुपये आणि केंद्र शासनाकडून 800 रुपये असे 1000 रुपयाचं अर्थसहाय्य केलं जातं आहे. आणि त्यांना जर एक मूल असेल तर ते 1100 रुपये, 2 मुलं असतील तर 1200 रुपयाचं अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत दिलं जातं आहे. तर अशा प्रकारे ह्या खास दुर्बल घटकांसाठी योजना आहेत की ह्या आमच्या कार्यालयामार्फत राबवल्या जातात. साधारणपणे ठाणे तालुक्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचं क्षेत्र आहे आणि काही ग्रामीण भाग आहे दहिसर मंडलामधला. परंतु खास ठाण्यासाठी स्पेशल तहसीलदारची पोस्ट आहे संजय गांधी तहसीलदार, जे ठाणा मनपा क्षेत्रासाठी पोस्ट क्रिएट केलेली आहे आणि त्यांच्यामार्फत ह्या योजना राबवल्या जातात. तर आता एखाद्या व्यक्तीला राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या दोन्ही योजनेचा लाभ घेता येतो का? घेता येतोय. ओके. आणि असं असेल आता 65च्या वरती, आता कोरोना काळामध्ये म्हणजे असं दुर्बल घटक कुठला आता ठरवणं खूप कठीण झालं आहे. फक्त तो चाळीत राहणारा असं नाही आहे. आमच्या इथे आता खूप असा एक वर्ग आहे, तुम्ही इथे बघाल तर ब्राह्मण सोसायटी, हिंदू कॉलनी, भास्कर कॉलनी, इथे सगळी खूप म्हणजे तशी लोक आहेत की ती एज्युकेटेड आहेत, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. पण झालं असं आजी आजोबा दोघंच राहत आहेत आणि कोरोनामध्ये आजोबा गेले, आजोबांची पेन्शन पण नव्हती, आजी एकट्याच राहत आहेत. ते घरसुद्धा त्यांचं काही लोन वगैरे होतं वगैरे म्हणून ते गेलं. आता त्या तसं बघायला तर निराधार झाल्या, तर त्यांना ती योजनेचा लाभ घेता येईल का? याच्यामध्ये उत्पन्नाची अट आहे. याच्यामध्ये समजा दारिद्र्यरेषेच्या यादीमध्ये नसले ते तर साधारणपणे 21,000 रुपयाचे अट आहे वार्षिक उत्पन्न. पण आधी त्यांचं समजा पांढरं होतं रेशन कार्ड, पण आता ते भगवं होईल का? कारण आता त्यांचं पूर्ण इन्कम सोर्सच बंद नाही. आता काय झालंय की 1997 पासूनच दारिद्र्यरेषेचं सर्वेक्षण झालेलं नाहीये. त्याच्यामध्ये औरंगाबाद हायकोर्टाचे स्टे आहेत. त्यामुळे आता मध्ये सोशो इकॉनॉमिक सर्वे झाला, परंतु ती यादी अजून गव्हर्नमेंटने पब्लिश केलेली नाहीये. पण त्याच्यात उत्पन्नाचा दाखला आपण आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्यांच्यामध्ये जो काही इश्यूज आहेत किंवा आत्ता खरं तर त्यांच्याकडे इन्कमच नाहीये, मग अशा लोकांसाठी कसं करता येईल? कसं आहे की अशा वेळी तलाट्यामार्फत घरोघरी जाऊन आम्ही पंचनामे करतो. हां, तसं तलाट्यांचा पंचनामा हा ग्राह्य धरला जातो. ओके. आणि त्या पंचनाम्याच्या आधारे त्याला लाभ दिला जातो. म्हणजे तो देऊ शकतो आपण. देऊ शकतो. येस. आणि ही खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. ती योजना असं गरजेचं नाही आहे की बाबा तो कुठेतरी खेडेगावात राहतोय किंवा तो एकाच वस्तीमध्ये अशा राहतोय, जसं म्हणतो आपण चाळीत राहणारा एखादा गृहस्थ आहे. इथे सुद्धा सर आता या कोरोना काळात काम करत असताना 2 वर्षामध्ये मी अनेक अशी कुटुंब बघितली की जी खूप अशा उच्चभ्रू सोसायटीत राहतात असं वाटत असतं किंवा राहतात पण आधी काय असा एक कुठेतरी घटना घडले आणि ते संपूर्णपणे त्या बाबतीत फायनान्शियली खूप त्यांच्यामध्ये असं एक घटना घडली आणि ते वीक झाले. त्याच्यामध्ये आता त्यांचा इन्कम सोर्स नाही. बऱ्याच वेळेला होतं असं सर की पेन्शन असते, 7-8 हजार पेन्शन येते, पण त्यांच्याकडे प्रॉब्लेम वेगळा आहे की महिन्याचा जो औषधांचा खर्च आहे तो 12-12 हजार आहे. त्याच्यामुळे तशी एखादी कुठली योजना आहे का शासनाची की बाबा वैद्यकीय याच्यासाठी वैद्यकीय हेल्प जर कोणाला पाहिजे असेल तर लोक सांगतात स्वतःहून आम्हाला की कोणाचं ऑपरेशन व्हायचं असतंय, कोणाचं ऑपरेशनसाठी जर एवढ्या किमतीचा दाखला आणला तर इथे ऑपरेशन हे फ्री ऑफ कॉस्ट होईल. तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना वैद्यकीय अट म्हणून आम्ही देतोय की कोणाला 70-80 हजाराचा दाखला, कोणाला 40 हजाराचा तर दाखला आम्ही देतो. ओके. वैद्यकीय प्रयोजनासाठी. आणि महात्मा फुले योजना ती महात्मा फुलेच्या याच्यामध्ये कसं आहे की कोणाकडे समजा रेशन कार्ड नसेल तर त्यांच्यासाठी आम्ही सर्टिफिकेट देतोय महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी. ओके. ते सर्टिफिकेट आपलं ते चालू होतं. कारण नॉर्मली कसं भगवं किंवा पिवळं रेशन कार्ड असेल तर ती योजना त्याला ऍप्लिकेबल असते. नाही, आता अशा बरेचसे आम्ही दाखले इश्यू केलेले आहेत की ज्यांना वैद्यकीय प्रयोजनासाठी लागतात, कोणाला महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी लागतात. तर अशा वेळी थोडासा कायदा नियम बाजूला ठेवून आम्ही ती मदत करतो.
क्या बात आहे, ही खूप मोठी गोष्ट मला असं वाटतं आज आपल्या लक्षात आलं. कारण आपण एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी आपल्या संस्थेच्या माध्यमातून जेव्हा नाही म्हटलं तरी महिन्याला 4-4, 5-5 जणांसाठी, पण तिथे अट तीच असते की भगवं रेशन कार्ड किंवा हे असायला हवं. जेव्हा तसं रेशन कार्ड नाही आहे किंवा तशी काही गोष्ट असते तो अडचणीचा मुद्दा होतो, कारण टेक्निकल लेवलला ते पेपर्स बोलतात. त्यामुळे हा एक पॉईंट खूप मला असं वाटतं गरजेचं आहे आता. कारण आज जे काही आजार येतात सर ते खूप मोठे मोठे असे आहेत की ज्यांचा इन्शुरन्स नाही आहे आणि ज्यांना आता बायपास करायचे 5 लाख 4.5 लाख खर्च असतो. सर्वसामान्यांना ते परवडत नाही. इन्शुरन्स असलं तरी 1.5-2 लाखाची पॉलिसी असते, 3 लाखाची, त्यात 1.5 लाखच सँक्शन केलेलं आहे. मग उरलेले पैसे कसे भरायचे? मध्ये आता सुप्रीम कोर्टाने पण डायरेक्शन्स दिलेले आहेत शासनाला की कोविडमध्ये जी लोक मृत्युमुखी पडले त्यांच्या वारसांना 50,000 रुपयाचं सानुग्रह अनुदान दिलं जातंय. हा, पण त्याच्यामध्ये पण बऱ्याच जणांना तो क्वेश्चन मार्क आहे, पण ते बरोबर आहे. म्हणजे ते योगदान, ते अनुदान सुप्रीम मिळणार आहे. कोर्टाचेच आदेश आहेत आदेश ते, आहेत. आणि ते शासनाला डायरेक्शन्स दिलेले आहेत. त्याप्रमाणे कलेक्टर साहेबांकडून ऑर्डर्स पण झालेले आहेत. ते आता फॉर्म भरण्याचं काम सुरू ते आहे. आहेत की ते ICMRच्या जे ऑनलाईन जी नावं दिसतात ती यादी त्यांनी पाठवलेली आहे. त्यांच्या वारसांना आम्ही 50,000 रुपयाचं आता अनुदान वाटप करण्याचं काम चालू आहे. अरे क्या बात आहे, मला असं वाटतं खूप मोठी गोष्ट आहे. हा 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 ओके. मी चेक करतो याच्यामध्ये. हे आपलं आहे, आमच्याकडे जी यादी आलेली आहे शासनाकडून, नाही आमच्याकडे आलेली आहे, त्याच्यामध्ये आम्ही चेक करतो. अर्थातच याचा पाठपुरावा आपण करू, साहेबांच्या संपर्कात राहून नक्कीच करू. आणि मला 100% हा संजय गांधी निराधार योजना आहेत, तर त्या अंतर्गत संजय गांधी निराधारमध्ये कोण येतं? जर समजा त्यांना ज्यांची म्हणजे मिस्टर ऑफ झाले, मुलं लहान आहेत, ती लोक येतात, किंवा ज्यांना मुलंच नाही आहेत, फक्त मुली आहेत, ती लोक येतात. पण आता आपल्याकडे काही प्रश्न असे येतात लोकांचे की बाबा त्यांना मुलं बाळं आहेत पण ते सांभाळत नाही आहेत त्यांना, आणि खरोखर असे म्हणजे डोळ्यासमोरचे काही उदाहरणं आहेत की खरंच त्यांना त्यांची मुलं नाही सांभाळत आहेत, पण रेशन कार्ड त्या लोकांचं एकच आहे, एकत्र आहे. तर अशा लोकांसाठी काही योजना आहेत का आपल्याकडे? ते एकत्रित राहतात का? नाही, वेगळे राहतात. कसं आहे की संजय गांधी निराधार असले पाहिजे. अच्छा, त्यांना ते सांभाळत नसले पाहिजे. ते जरी मुलं असले, ते सेपरेट राहत असले तरी पण त्यांना जर ते आधार देत नसतील, निराधार असतील, तर त्यांचे ऍप्लिकेशन आपण घेऊ शकतो. ओके, थँक्यू सर. मला वाटतं मग ते तलाठींच्या माध्यमातून पंचनामा होईल का ते तसं? आम्ही बऱ्यापैकी फ्लेक्झिबिलिटी ठेवतो त्याच्यामध्ये, लवचिकता. ओके. फार स्ट्रिक्ट एकदम छाननी नाही की जेणेकरून त्यांना मिळालं पाहिजे लाभ. खरोखर गरजू आहे ते एकदम कायद्याच्या चौकटीत जर बसवायचं म्हटलं तर एकही प्रकरण बसणार नाही. क्या बात आहे. कारण खरं आहे, एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास होत असताना आपण बघतोय. कोरोनामुळे जी काही कुटुंब एकत्र होती ती सुद्धा आता एकमेकांकडे संशयाने बघायला लागली. आणि काय बाबा, ह्याला खोकला आला तरी मला टेन्शन, मग माझा जीव वाचवण्यासाठी बाबा ते नात राहून दे. प्रॉपर्टीच्या वादावरनं कधी कधी असं होतं, जेव्हा प्रॉपर्टी पूर्ण मुलांच्या नावावर केलेली असते तेव्हा बऱ्याच वेळेला, म्हणजे सगळीच नाही असं म्हणत मी, पण तेव्हा मग आई वडील बिचारे वेगळ्या परिस्थितीत असतात. तो खूप चांगला प्रश्न मला असं वाटतं यांनी विचारला की त्या केसमध्ये असं एक ऍक्ट आहे आता, ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह कल्याण अधिनियम आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये समजा कोणी सांभाळ करत नसतील, कोणी मध्ये शासनाने तो GR काढला, त्याच्यामध्ये कायदा केलेला आहे की तसं ॲप्लिकेशन तुम्ही प्रांताधिकाऱ्यांकडे करू शकता. तर त्याच्यामध्ये समजा मुलं तुम्हाला घराच्या बाहेर काढत असतील तर त्या कायद्याअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना प्रोटेक्शन दिलेलं आहे की असं मुलांना बाहेर आपला आईवडिलांना बाहेर काढू शकत नाहीत. ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम म्हणून आहे तो. तर त्याच्यामध्ये आपण दाद मागू शकतो. त्यात बऱ्याच वेळेला असं होतं की आई वडिलांनी प्रॉपर्टी सगळी मुलांच्या नावावर केली आणि त्यानंतर अशा गोष्टी घडतात बऱ्याच वेळेला. तर त्यामुळे तो एक मुद्दा आता सांगायचा. अजून काही प्रश्न आहेत का कोणाचे? सगळ्यात पहिल्यांदा आपलं अतिशय आनंद होतोय की आपण आपला रविवारचा वेळ देऊन इकडे आलेले आहात. खरं आहे, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. म्हणजे
आपणाला जनतेविषयी किती कळकळ आहे, तर अशी कळकळ असलेली व्यक्ती आमच्या समोर असल्यामुळे आम्हाला फार आनंद होतो. आणि येणाऱ्या दिवसामध्ये अर्थात आपण हा प्रशासकीय संवाद सुरू केला आहे. महानगरपालिकेच्या पण संबंधित वेगवेगळ्या विभागाच्या आपण हायर ऑथॉरिटींना इथे बोलवून तो संवाद साधणार आहोत. त्याच्यामुळे तो विषय जेव्हा असेल, जसं आज तहसीलदार साहेबांनी यांना सांगितलं की बाबा ते करू शकता, असे अनेक त्यांनी सांगितले गोष्टी की ज्या योजनांचे नियम आहेत, पण त्याच्यावरनं सुद्धा एक कुठेतरी वेगळी वाट काढून आम्ही त्यांना त्याचा लाभ घेण्यासाठी ते प्रमाणपत्र देतो. हे माणुसकीच्या कुठेतरी मला असं वाटतं आधारावर दिलं जातं, बरोबर की नाही? प्रत्येक वेळेला पेपराच्या आधारावर जर करायला गेलं तर ते शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांनी मगाशी मी मुद्दाहून ते जप्तीचं त्यांना विचारलं तेव्हा तशा सुद्धा तरतुदी ज्या असतात त्याला कुठेतरी बाजूला जाऊन बाबा 2 महिने 3 महिने पुढचा एक काळ त्यांना दिला जातो. पण नंतर त्यांच्यावरती सुद्धा काही गोष्टी असतात. जसं त्याने सांगितलं की समोरच्या युनिटनी जर पुढच्या वरच्या कोर्टामध्ये सांगितलं की तहसीलदार कारवाई करत नाहीयेत, तहसीलदार कारवाई करत नाहीयेत, त्याचं कारण कुठेतरी भावनिक कुठेतरी एक माणूस असतो तो, आणि तो विचार करून त्या गोष्टी केल्या जातात. पण त्यांना सुद्धा अर्थात काही बंधनं अर्थातच असतील, ती कायद्याची असतील, प्रशासकीय नियमांची असतील. जसं बांगर साहेबांनी स्वतः सांगितलं की त्या गोष्टी त्यांनी बाहेरच नोटीस लावलेली आहे. आता होतं असं बऱ्याचदा, जसं सरांनी सांगितलं तसंच आहे की मला आता सगळं घरपोच हवं आहे, मलाच घरपोच हवं आहे ना, म्हणून तर मी मधला मीडिएटर शोधत असतो की बाबा कोणीतरी करून देणारा असेल तर बघा. त्यामुळे लोक स्वतःहूनच जाण्यापेक्षा प्रिफर करतात, आणि ती कुठेतरी मला असं वाटतं आपली सुद्धा मोठी चूक आहे की जो आपण म्हणतो ना की एक RTO मध्ये आपण एजंट थ्रू सगळं करतो ना, आपण स्वतः गेल्यानंतर होणार नाही असं अजिबात नाही आहे. त्याच्यामुळे कुठेतरी त्याला जबाबदार आपण सुद्धा बऱ्याच अंशी असतो. ती कुठेतरी पद्धत आपण जर मोडली तर यांच्यासारखे जेव्हा अधिकारी येतात जे बाहेर नोटीस लावतात की मला तुम्ही थेट भेटू शकता, ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे पण होतं असं ते मधली जी गोष्ट आहे ते आपण पुढाकार घेतला पाहिजे, तर त्या गोष्टी ब्रेक करता येतील. आता बऱ्याच वेळेला असं होतं की संबंधित विभागासाठी कोणाला भेटायचं आहे आपल्याला माहिती नसतं, म्हणून तहसीलदार साहेबांच्या अख्यात्रेत काय काय गोष्टी आहेत त्या आज आपण जाणून घेतलेल्या आहेत. आपल्याला एक प्रशासकीय म्हटल्यानंतर एकच चेहरा येतो की प्रशासकीय, म्हणजे सगळंच प्रशासकीय प्रत्येकाकडे असेल असं अजिबात नाही आहे. त्याच्यामुळे सरांनी खूप मला असं वाटतं महत्त्वाचं मार्गदर्शन केलेलं आहे. प्रश्नसुद्धा आपण अनेक आज घेतले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा एक ट्रॅव्हल आपल्याला आज लक्षात आला, एक असा ट्रान्सपरंट चेहरा आज आपण इथे बघितला. आणि जे काही डोक्यात होतं की शासकीय प्रशासकीय अधिकारीची इमेज जी होती ती कुठेतरी मला असं वाटतं फक्त चित्रपटात दुर्दैवानं त्या सगळ्या अधिकाऱ्यांची इमेज वेगळीच दाखवली जाते. एखादा असतो की सिंघम नावाचे सिनेमे खूप कमी येतात. त्याच्यामुळे प्रशासकीय विभागातले एक सिंघम अधिकारी ज्यांना आज आपण खरं तर भेटलो आणि खूप मन मोकळ्या, मी तर म्हणेन गप्पा आपण मारल्या, कारण वातावरणसुद्धा इथे आज असं आहे की आपण गप्पाच मारल्या. तुमचे असलेले प्रश्न त्यांची उत्तर खूप चांगली दिली. मला काही प्रश्न होते की बाबा असे अनेक निराधार आहेत ज्यांच्यासाठी त्याच्यासाठीची एक कुठंतरी त्याला आपण पळवाट नाही म्हणता येणार पण एक वाट त्यांनी सांगितली. श्रावणबाळ एक योजना त्यांनी सांगितली जी केंद्र सरकारच्या माध्यमातून आहे. दुर्दैव असं असतं की त्या योजना बऱ्याच असतात पण त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही. पण ही अशी एक व्यक्ती की जे अर्थात त्या योजनांसाठी सुद्धा, त्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचा किस्सा त्यांनी तो पटकन ओझरता आपण ऐकलं ते की संध्याकाळी एक व्यक्ती येते त्याला एक सर्टिफिकेट हवं आहे म्हणून साहेब स्वतः रात्री 8:30 वाजेपर्यंत बसून त्याच्यावर सही करून त्याला ते प्रमाणपत्र देतात. मला असं वाटतं सर्वसामान्यांची जाण असलेले अधिकारी खूप कमी असतात असं नाही, असतील, पण जे काही मोजण्या इतके असतात त्याच्यातलं अग्रस्थानी असलेलं नाव ठाण्यातलं युवराज बांगर सर आहेत. आणि याची दखल मीडियानी सुद्धा चांगलं काम करतात, ती सुद्धा दखल जास्त चांगल्या पद्धतीने घेतली पाहिजे. मला असं वाटतं काही मीडियातले मंडळी इथे आलेली आहे, त्याच्यामुळे ते जे प्रसंग आहे ना ते अधोरेखित केले गेले पाहिजे. तर जो काही डिस्टन्स आहे ना अधिकाऱ्यांमधला आपल्यातला, पोलिसांमधला आपल्यातला, तो कमी होईल आणि पोलीस आपल्याला मित्र वाटायला लागतील. हे अधिकारी आपल्याला खरंच आपली जी काही संकट आता जी आलेली आहेत आपल्यावर त्याच्यावर मात करण्यासाठीच्या काही योजना आहेत त्या सुद्धा यांच्या माध्यमातून आपल्याला कळतील आणि कळत राहतील. अभिनय कट्ट्याच्या संपूर्ण परिवाराच्या वतीनं मी खरं तर आपले आभार मानेन. एक प्रश्न आले ते सुद्धा तुम्ही खूप चांगल्या मगाशीच त्यांनी सांगितलं की संयमाने आपण ऐकायचं आणि ते ऐकणं त्यांचं अनुभवलं सुद्धा. त्यांनी खूप सारे प्रश्न तुमचे ऐकले. मला माहिती आहे तुमच्या मनात अजून काही प्रश्न आता निर्माण झालेले असतील तर ते लिहून ठेवा, ते व्हॉट्सअप करा, ते इथे आणा. त्याच्यानंतर मला असं वाटतं मी वैयक्तिक तुम्हाला सर भेटलं तर चालेल
कारण यांचं प्रतिनिधित्व करण्याच्या दृष्टीने मी ते प्रश्न घेऊन तुमच्याकडे कधी पण केव्हा पण. क्या बात आहे. तर तुमच्याकडे ते येईन आणि त्याच्यावर त्यांच्या अखत्रीत जे असतील त्या प्रश्नांची उत्तरं मला असं वाटतं नक्कीच एक कुठेतरी आत्मविश्वास निर्माण झाला. ती पोकळी जी निर्माण झालेली ती कुठेतरी मला असं वाटतं बुजवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. प्रशासकीय संवाद या कार्यक्रमाच्या मागचा हेतूच तो आहे की तुम्हाला जी भीती वाटते की तुम्हाला जे दडपण येतं ते दडपण जावं त्याकरताचा हा प्रयत्न आजचा होता. आणि मला असं वाटतं त्याच्यात पहिल्याच या उपक्रमाच्या पहिल्या कट्ट्यावर आपण यशस्वी झालोय. कारण त्यांनी दिलेला होकार आणि आज चक्क हा संवाद पूर्ण झाला. त्याच्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षाच्या त्यांना आपण सगळ्यांच्या वतीने इंग्रजी कॅलेंडरच्या मी म्हणतोय अधोरेखित इंग्रजी नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या दिवसामध्ये आज तहसीलदार आहात, उद्या जिल्हाधिकारी आणि पुढे पुढे असा तुमचा प्रवास पुढे होत राहो. आणि प्रत्येक ज्या खुर्चीत तुम्ही बसाल मला माहिती आहे की न्याय देण्याचं काम तुम्ही कराल. आणि आबालवृद्धांसाठी एक खूप मोठा सपोर्ट युवराज बांगर या नावामध्ये आम्हाला प्रत्येक वेळेला वाटत राहो. आणि स्वामींकडे प्रार्थना करतो आणि तुम्हाला दीर्घायुष्य मिळो. अर्थात तुमच्या शरीरयष्टीप्रमाणे आम्हाला दिसतंय की ते मिळणारच आहे. आणि त्या एक्सरसाइज आणि त्या सगळ्या गोष्टी तुमच्या सुरू राहो आणि खूप सारं चांगलं तुमच्या माध्यमातून घडत राहो. समाजाचा विकास करण्यासाठी खऱ्या अर्थानं अशा अधिकाऱ्यांची आज गरज आहे. धन्यवाद सर. या अभिनय कट्ट्याच्या माध्यमातून या ठिकाणी किरण नागती सरांनी मला आज या ठिकाणी बोलवलं आणि मला या कोविड पॅन्डेमिक नंतर पहिल्यांदा बोलण्याची या ठिकाणी संधी मिळाली त्याबद्दल मी संयोजकाचा हार्दिक आभारी आहे. धन्यवाद. प्रशासकीय संवाद या माध्यमातून आपल्याकडे युवराज बांगर सर ठाण्याचे तहसीलदार आले होते आणि त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आपल्याला. किरण नागती सरांबरोबर संवाद साधताना आपल्या मनातील अनेक प्रश्न किरण नागती सरांनी विचारले. त्याचप्रमाणे आपणही आपल्या मनातील प्रश्न इकडे विचारले आणि MPSCची परीक्षा कशी द्यावी त्याच्याबद्दल मार्गदर्शन. त्यानंतर विधवांसाठी, अपंगांसाठी आणि निराधार व्यक्तींसाठी कसं काय या योजनांचा लाभ घेता येईल त्याबद्दलचं मार्गदर्शन आपल्याला बांगर सरांकडून मिळालं. आणि त्यांचा स्वतःचा प्रवास जो संघर्षमय होताच त्याचबरोबर आपणही पुढे कसं वागावं आणि पुढे जर अडचणी आल्या सरकारी कार्यालयातून तर कुठे जावं याविषयी मार्गदर्शन आपल्याला लाभलं. तर बांगर सरांना मी धन्यवाद देतेच, पण त्याचबरोबर एक गोष्ट प्रकर्षाने नमूद करेन की मला सांगायला बांगर सर अभिमान वाटतो आणि आनंद वाटतो की अभिनय कट्टा हा 506वा कट्टा या अभिनय कट्ट्याचा आज आहे. आणि या अभिनय कट्ट्याच्या माध्यमातून वाचक कट्टा आहे, संगीत कट्टा आहे. इथे 10,000हून अधिक कलाकार घडले आहेत. त्याचप्रमाणे कोरोना काळात वी आर फॉर यूच्या माध्यमातून किरण नागती सरांच्या टीमनी हे खूप चांगलं काम केले. कोरोना काळात गरजूंसाठी ते धावून गेलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे शोध कलाकारांचा ही मोहीमही या अभिनय कट्ट्यातर्फे आता सुरू आहे. त्यामध्ये आपल्याला येणारे कलागुण इथे येऊन सादर केले जातात आणि त्या कलाकारांना प्रोत्साहन देण्याचं काम हा अभिनय कट्टा करतो आहे. तर आज या 26 तारखेला या कलाकारांनी, संगीत कट्ट्याच्या कलाकारांनी आपली कला सादर केली. त्यांना आपण सर्टिफिकेट देणार आहोत, तर तुमच्या हस्ते ती सर्टिफिकेट द्यावी अशी मी विनंती करते. केले होते रान जीवाचे, नाही मिळाला मान कधी, निराशांचे आभाळ कधी जीवनातून गेले नाही. संपला तो काळ आता रस्ता सुनहरा आला, संपला तो काळ आता रस्ता सुनहरा आला. हा शोध कलाकारांचा आला, शोध कलाकारांचा, हा शोध कलाकारांचा आला, शोध कलाकारांचा, हा शोध कलाकारांचा आला, शोध कलाकारांचा, हा शोध कलाकारांचा आला, शोध कलाकारांचा. तर सर, युवराज बांगर सर, आज आपण इकडे उपस्थित राहिलात आणि आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलं. आणि सरकारी शासनाचे जे नियम असतात किंवा योजना असतात त्या खरंच आपल्यासाठी असतात, पण आपल्याला माहिती नसतं की त्यांचा उपयोग कसा करायचा किंवा त्यांच्यापर्यंत कसं पोचायचं. ते आपल्यामुळे आज आम्हाला कळलं आणि हसत खेळत हा संवाद आपण साधला. त्याबद्दल अभिनय कट्ट्यातर्फे मी आपले आभारी आहे आणि आपल्याला धन्यवाद देते. धन्यवाद सर.